नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य घडामोडींवर। राजहंसगडावर प्रथमच कर्नाटक परिवहन मंडळाकडून एसटी बसची सुरुवात। राजहंसगडावरील पर्यटनात आणखीन भर, बस सोडण्यासाठी मंत्री हेब्बाळकर यांचे प्रयत्न। इलेक्ट्रिकल कंत्राटदारांची प्रलंबित बिले मंजूर करण्याची मागणी। सुवर्ण सौसमोर छेडले आंदोलन। इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आथनी जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी आथनी तालुका कंत्राटदार संघटनेचा पाठिंबा। गेल्या 10 वर्षांपासून आथनी जिल्हा संघर्षाची मागणी। सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दर्शवली सहमती। आता पाहूया सविस्तर बातम्या। राजहंसगडावर प्रथमच कर्नाटक परिवहन महामंडळाकडून एसटी बसची सुरुवात करण्यात आली आहे। यामुळे येथील पर्यटनात आणखीनच भर आली आहे। कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमांच्या मध्यभागी वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी व भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत श्री सिद्धेश्वर देवस्थान समजलं जाणाऱ्या तसेच या भागच्या आमदार माननीय मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सुशोभित झालेल्या बेळगाव ग्रामीणच्या राजहंसगड किल्ल्यावरती शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी प्रथमच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दाखल झाली व राजहंसगडाच्या पर्यटनात आणखीनच भर पडली। कारण आजपर्यंत फक्त 2 व्हीलर, 3 व्हीलर व 4 व्हीलर तसेच पायी चालत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असायची, पण आज कर्नाटक KSRTC परिवहनाची बस दाखल झाल्याने गडावरती असलेल्या सर्वच पर्यटकांच्या भुया अभिमानाने उंचावल्या आहेत। त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी एसटी बसला सुरक्षितरित्या पार्किंगमध्ये परतवण्यासाठी मदत केली व एसटी पुन्हा परतीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। प्रलंबित बिले मंजूर करण्याची मागणी करून इलेक्ट्रिकल कंत्राटदारांनी सुवर्ण सौसमोर आंदोलन छेडून सरकारकडे मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठ्याच्या पंपसेटना वीज पुरवठा देण्याच्या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली बिले तात्काळ अदा केली जावीत आणि ठप्प झालेली या योजनेची कामे पूर्ववत सुरू करावीत अशी मागणी कर्नाटक राज्य परवानाधारक इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। कर्नाटक राज्य परवानाधारक इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीने आपल्या मागणीसाठी शुक्रवारी सुवर्ण विधानसौध येथील आंदोलनस्थळी आंदोलन छेडून निवेदन सादर केले। सदर आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कंत्राटदार बहुसंख्येने सहभागी झाले होते। या सर्वांच्या वतीने आपल्या मागणी संदर्भात महेश इलेक्ट्रिक्सचे महेश कागणे बोलताना म्हणाले की गेल्या वर्षभरापासून हेस्कॉम व कर्नाटक राज्य वीज मंडळाकडून टेंडर एस्टिमेट करून घेण्यात आला आहे। त्यानंतर टेंडर काढण्यात आली, वर्क ऑर्डर काढण्यात आली। आम्ही केलेल्या कामांची बिले देखील मंजूर झाली आहेत, मात्र आता मुख्य कार्यालयाकडे बिल गेल्यानंतर त्यासाठी बजेट नसल्याचे सांगण्यात येत आहे। ही समस्या गेल्या सुमारे वर्षापासून उद्भवली असून याबाबतची तक्रार मंत्री, सहाय्यक सचिव यासारख्या वरिष्ठ पातळीपर्यंत गेली आहे, मात्र या संदर्भात सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही। यासाठी आम्ही संपूर्ण राज्यातील इलेक्ट्रिकल कंत्राटदार या ठिकाणी आंदोलनास बसलो आहोत असे ते म्हणाले। मेरा नाम महेश नागरेले है। कर्नाटका विद्युत गुत्तेदार संघ का नामनिर्देशित सदस्य हूँ मैं। के सेंट्रल कमेटी का मेंबर हूँ। अभी जो इधर बेळगाव में इकट्ठा हुए 6 जिले का एस्कॉम में आपती 6 जिले का 7 जिले का सभी ठेकेदार लोग मीन्स कॉन्ट्रैक्टर सभी इधर हमारा बहुत सारे रिक्वेस्ट लेके इधर बाकी ये किसान परिवार के लिए काम करते हैं। वो आता है किसान का IP सेट जो रहता है वो पावर सैंक्शन वो उनका काम रहता है, लाइन वर्क का, ट्रांसफार्मर का। अभी हमारा कॉन्ट्रैक्टर लोग बहुत सारे काम किए हैं, उसका पेंडिंग बाकी पेमेंट भी बहुत ज़्यादा 400 करोड़ तक अभी कर्नाटक गवर्नमेंट पेमेंट करना है। उनका हालात ऐसा हुआ अभी वो जहर पी के मरना है। उनका वो पत्नी बच्चे सभी उनका भी है, उनके साथ में बहुत सारे लेबर लोग भी काम करते हैं उनके अंडर में। और
ये आईपी से ये किसान लोगों का काम होता है आईपी सेट का। और इधर 3 स्कीम था, गंगा कल्याणा कर्नाटका गवर्नमेंट का और सेंट्रल गवर्नमेंट का आता है यूएनआईपी अनऑथराइज्ड इरिगेशन पंप सेट होता है, उसका बजट उधर भी आता है इधर भी स्टेट दोनों मिलकर पेमेंट करते हैं, वो भी रुका हुआ है। और शीघ्र संपर्क का एक योजना है, किसान लोग लाइन वर्क करते हैं, उनके पेमेंट से ट्रांसफार्मर खाली ट्रांसफार्मर एक 25 kV का ट्रांसफार्मर देता है, कंपनी वाले थे एस्कॉम देता है, वो भी बंद हो चुका है। ये गवर्नमेंट आने के बाद सितंबर 22 से 23 ये एक कैबिनेट मीटिंग में ये रुकवा दिया। किस लिए रुकवा दिया? 4-5 तो मुफ्त में ये लोग स्कीम दिया है, बस में मुफ्त जानो, राशन मुफ्त है, करंट मुफ्त है, बिजली भी मुफ्त है। ऐसे होने तक ये पावर सप्लाई किसानों के लिए अभी बोलते हैं जय किसान जय जवान बोलते हैं, किसान लोगों को बैकबोन बोलते हैं, सभी वो बात करने वाले पॉलिटिशियन सभी। हमारा एक मांग है, आज हमारा एजुकेशन मिनिस्टर मधु बंगारप्पा जी आके हमारा मेमोरेंडम लेके गए। हम क्या बोलते हैं, एनर्जी पावर मिनिस्टर एनर्जी मिनिस्टर वो आके हमारा सभी का गुत्तेदार कॉन्ट्रैक्टर सभी का वो रिक्वेस्ट सुन ले, उनका क्या क्या परेशानी है वो मांग एक ही बार नहीं, हमें 1 हफ्ते में या 2 हफ्ते में वो मांग पूरी करने के लिए मैं गवर्नमेंट ऑफ कर्नाटक सीएम सिद्धरामैया जी से विनती करता हूँ। और पावर मिनिस्टर सारे अभी हम पॉलिटिशियन है, गुत्तेदार लोग सभी एमएलए हमारा है, राज हमारा है, इसलिए ये गुत्तेदारों का पेमेंट कितना भी 400 करोड़ से आगे है, ज़्यादा है। हम एक काम करने के लिए किसान को पब्लिक सर्विस के लिए हम गुत्तेदारों इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर पब्लिक सर्विस के लिए, इसीलिए आप मीडिया वालों से रिक्वेस्ट करता हूँ गवर्नमेंट के हमारा मांगे पूरी करने के लिए आप भी साथ दो। जय हिंद। आमच्या बिलाचे पैसे मिळावे त्यासाठी आम्ही यापूर्वी अनेकदा मंत्री आणि सचिवांपर्यंत सर्वांकडे वारंवार मागणी केली आहे, मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही। तेव्हा आमची एकच मागणी आहे की आमची बिले मंजूर करून द्यावीत, त्याचे पैसे तात्काळ 2-3 दिवसात मिळावेत आणि ठप्प झालेली कामे सुरू केली जावीत। सरकारने 400 कोटी रुपयांची निविदा काढली आहे आणि आमचे 118 कोटी रुपयांचे बिल गेले आहे, मात्र हे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही, अशी माहिती महेश कागणे यांनी दिली आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आथणी जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी आथणी तालुका कंत्राटदार समितीकडून याला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षांपासून आथणी जिल्हा संघर्षाची मागणी होत असून आथणीला जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी आथणी तालुका कंत्राटदार संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ठेकेदार प्रमुख राजू अलबाड यांनी सांगितले आहे। शनिवारी आथणी तालुका कंत्राटदाराच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आथणी जिल्हा संघर्ष समितीला आपला पाठिंबा जाहीर केला व सांगितले की सदर जिल्हा संघर्ष समितीने आयोजित केलेल्या प्रत्येक बैठक समारंभ निषेधाला संस्थेचे सभासद मनापासून जीवाने आणि धनाने सहभागी होतील। सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या पाठीशी असल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे व सर्वांनी हात उंचावून आपला पाठिंबा दर्शवला आहे। ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸ್ನು ಹತ್ತಿನೊಳಗೆ ಇದಾವೆ, ಅದರಿಂದ ಹತ್ತಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಗಳು ಭಾಳ ಇವೆಲ್ಲ ಇರೋದ್ರಿಂದ ಶಿಕ್ಷಣನೂ ಮುಂದುವರೆದ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜು ಒಂದು ಬಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲ ಕಾಲೇಜು ಇಲ್ಲದಾವು। ಇದನ್ನು ಗಡಿನಾಡಾದರೂ ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ಜಿಲ್ಲೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ಗುತ್ತಿಗೆದಾರರ ಪರವಾಗಿ ನಾವು 11ನೇ ತಾರೀಕು ದಿವಸ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬೆಂಬಲ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹತ್ನಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಂದು ಹೀಗೆ ನಾವು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಜಿಲ್ಲಾ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂಪೂर्ण ಬೆಂಬಲ ಅದ। यावेळी BK चन्नरेड्डी, विठ्ठल गाडीवड्डर, तिप्पन्ना पूजारी, दिलीप कांबळेसह अन्य उपस्थित होते। संतोष बडकंबी, कॅनन सिटी न्यूज, अथनी। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। है रंग है रंग है रंग तुम्हारी आने से खिल उठा है मन में। धूम 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 ताने ना
होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। बेकायदेशीर बळकावण्यात आलेल्या जमिनी आम्हाला परत द्या अशी मागणी बेळगाव तालुक्यातील मरणहोळ ग्रामस्थांनी केली आहे। बेळगाव तालुक्यातील मरणहोळ गावातील वडिलोपार्जित जमिनी बेकायदेशीररित्या बळकावण्यात आल्या असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळवून द्याव्यात अशी मागणी मरणहोळ ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी मरणहोळ ग्रामस्थांनी केआरएस पार्टीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील आंदोलनस्थळी धरणे सत्याग्रह करून निवेदन सादर केले। मरणहोळ हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील टोकाचे गाव असून येथील गावकरी मराठी भाषिक आहेत। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून तब्बल 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत पदयात्रेने हे गावकरी बेळगावला आले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून तब्बल 70 किलोमीटर अंतरचा पायी प्रवास करत पदयात्रेने हे गावकरी बेळगावला आले आहेत। आपल्या मागणी संदर्भात बोलताना लक्ष्मण शट्टू चमेटकर म्हणाले की मरणहोळ गावामध्ये 1400 एकर जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे। गेल्या 1930 पासून या इनाम जमिनी तेथील शेतकरी कसत आहेत, मात्र गावासाठी राखीव ठेवलेल्या या इनामी जमिनीवर काही प्रतिष्ठित लोकांची नावे चढवण्यात आली आहेत। हे बेकायदेशीर कृत्य महसूल खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आले आहे। मरणहोळ येथील शेतकरी जवळपास 100 वर्षांपासून कसत असलेल्या जमिनींची मूळ सरकारी कागदपत्रे गहाळ करून संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जात बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला आहे। मरणहोळ गावातील सर्वे क्रमांक 24, 25, 33 व 34 मधील जमीन हडपण्याचा प्रकार झाला असून त्यामुळे त्या इनामी जमिनी ज्यांच्या नावावर आहेत त्या सुमारे 200 कुटुंबांवर अन्याय झाला आहे। त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आपली हक्काची जमीन आपल्याला परत मिळावी, ती आपल्या नावावर केली जावी अशी मागणी मरणहोळ ग्रामस्थांनी केली आहे। आम्ही जमिनीसाठी आलोय सर, आम्ही जमिनीसाठी आलोय। मी मरणहोळचा गावडू पटेल। एकूण 1400 एकर जमीन आहे, इनामी जमीन सर, इनामी जमीन आहे 1400 एकर। आणि आम्ही वाढ वडिलापासून 100 वर्षे किंवा 150 वर्षे 200 वर्षे झाली आम्ही त्या जमिनीमध्ये कसवतोय। आम्ही स्वतः कसवतोय सर, आम्ही जमीन कसवतोय। तरी पण 19-20 लोकांनी ही जमीन 1400 एकर आम्हाला अंधारामध्ये ठेवून आणि गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी त्यांनी पैसे खाऊन आम्ही गावच नाही म्हणून असं लिहून दिलं आणि 1400 एकर त्या 20 लोकांच्या नावावरती करून दिले। आणि आता ते लोक आम्हाला उठवायला याल्यात आणि JCB लावायल्यात, घरं पडवायला याल्यात। आम्ही जायचं कुठं सांगा? 3 दिवस झाला आता आम्ही चालत यालो आहोत एमकरमडी मतदान क्षेत्रातून इकडे। आणि सतीश सावकार आमचे जारकुळी सावकार एमकरमडी मतदान क्षेत्राचे आमचे सर, आम्ही त्यांना पण भेटलो, 4 वेळा भेटलो आम्ही। 100 माणसं गोकाकपर्यंत पण घेऊन गेलो त्यांना भेटायसाठी, पण त्यांनी आम्हाला भेटायला नाहीत। बेंगळूरला भेटायला गेलो, बेंगळूरमध्ये पण भेटले
पण त्यांनी काय म्हटले आम्हाला सरळ सांगितले, खरेदी रेट काय असेल ते रेटप्रमाणे घेवा, नाही झालं तर तुम्ही कोर्टला जावा म्हणतात. हे आम्ही एकूण 90% आम्ही त्याला वोटिंग केलं आहे गावामधल्या लोकांनी, तरी पण त्यांनी आम्हाला काही दाद दिले नाहीत. पुढचं आता काय नाही सरकार, आम्ही आता इथं होराड का करायला आज आलेलो आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून हालतच नाही. आमची जमीन आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी. एकूण 160 रहित आहे त्याच्यामध्ये, एक ही गुंठा कुणाचा खाली नाही आहे, पुरा रहित आहे त्याच्या जमिनीमध्ये. 1400 एकर जमीन आहे सर. हां, आम्हाला जमीन मिळायला पाहिजेत. आम्ही खरेदी केला, आम्हाला होत नाही. गोरगरीब रहित आहेत, दोन म्हशी जनावर बाळगून आठवड्याला दूध घालून बाजार करून खाणारे लोक आहेत आम्ही. आमच्याकडे पैसे म्हटलं तर बाजारला 8 दिवसाला 500 रुपयामध्ये आणून आम्ही बाजार करून खातो सर. आम्हाला खरेदी घ्यायला आम्हाला जमत नाही. लास्ट हां, हो, एकदम महाराष्ट्राच्या लास्ट बाउंड्रीवरती गाव आहे आमचं. कोण अधिकारी कधी कुठला बघत नाही आणि गव्हर्नमेंट अधिकारी एसी तहसीलदारांनी तलाठी आणि सर्कल हे येऊन गावाला येऊन व्हेरिफिकेशन करून गेले, तरी पण त्यांनी काही रिपोर्ट दिलेले नाहीत अजून. आणि आता रिपोर्ट मागत असताना आज या उद्या असं करायल्यात आणि आम्हाला डायरेक्ट म्हणतात की कोर्टला जावा. आम्ही कोर्टला कुठल्या दारी जायचं? आमच्याकडे काय प्रूफ आहे आम्ही सांगा. तुम्ही व्हेरिफिकेशन करून आलाय, अमुक किती वर्षापासून आम्ही रहित आहे, तुम्ही द्यायला पाहिजे का नको आम्हाला? रहिताना द्यायला नको त्यांनी, गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी त्यांनी काही पण द्यायला नाही. 1930 सालापासून आम्ही जमीन कसवतोय ती. मरणफळ ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये लक्ष्मण चमेटकर यांच्यासह हल्लाप्पा पाटील, भरमा पाटील, बाळू पाटील, बयाप्पा पाटील, प्रकाश पाटील सह बहुसंख्य गावकऱ्यांचा सहभाग होता. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. सार्वजनिक आरोग्य आंदोलन कर्नाटक संघटनेकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयांची सुधारणा करावी, रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करून घ्यावी, त्याचप्रमाणे औषधांची उपलब्धता करावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य आंदोलन कर्नाटक म्हणजे SAAK ही एक अशी बहुस्तरीय संघटना आहे ज्यामध्ये अनेक संस्थांचा समावेश आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांची सुधारणा, औषधांची उपलब्धता, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करणे यासाठी 11 डिसेंबर रोजी सुवर्ण चौकजवळ सार्वजनिक आरोग्य आंदोलन कर्नाटक संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी डॉक्टर गोपाल दबाडे यांनी या आंदोलनाबाबत अधिक माहिती दिली आहे. मेरा नाम डॉक्टर गोपाल दावड़े है. मैं एक मेडिकल डॉक्टर हूँ, ENT सर्जन हूँ. मैं धारवाड़ में रहता हूँ. ये आज हम सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटका, ये एक नेटवर्क है पूरा कर्नाटक राज्य में. इस नेटवर्क का भाग मैं भी हूँ और इससे जुड़े हुए 31 संगठनाएं हैं जो इससे जुड़े हुए हैं और ये पूरे राज्य में फैले हुए हैं. ये जो कंस्ट्रक्शन वर्कर्स हैं, BD वर्कर्स हैं, कार्मिक लोग हैं, उनका संगठन है और जो अंगविकल हैं उनका संगठन है. तो ये ट्रांसजेंडर का और ये सारे लोगों का एक नेटवर्क है, ये जाल है. तो ये इसके ज़रिए हम इसी दिसंबर के 11 तारीख को यहाँ जो अधिवेशन चल रहा है बेळगाव में, इसके लिए हम आएंगे. और अभी हमने ये अधिकारियों से और मंत्रियों से बात किया है, वो भी हमसे मिलना चाहते हैं. हमारे डिमांड्स क्या क्या हैं उसके बारे में चर्चा होगी. आप भी आइएगा वहाँ और आप भी वहाँ उनसे मिल सकते हैं. तकरीबन 300 लोग वहाँ आने की कर्नाटक राज्य से भिन्न भिन्न जिले से वहाँ आएंगे उस दिन. तो हमारे डिमांड्स क्या क्या हैं? तो सबसे पहला मुद्दा हमारा ये है कि सरकारी हॉस्पिटल में जो भी जाएगा उसको सब मेडिसिन जो दवाएं हैं उसको बाहर लिख के नहीं देना चाहिए डॉक्टर लोगों को, उसको उधर ही मिलना चाहिए. ये हमारा सबसे पहला डिमांड है. ये हमारा अभियान अभी कई सालों से चला आ रहा है. ये हम आरोग्य मंत्री जो हमारे राज्य के दिनेश गुंडूराव हैं उनसे भी मिलके उन्होंने बात किया है. उन्होंने आश्वासन दिया है कि अभी ये जो संस्था है उसको हम KSMSCL बोलते हैं, कर्नाटका स्टेट मेडिकल कॉरपोरेशन लिमिटेड. इसके ज़रिए सारे राज्य में ये जो दवाएं पहुंचाने की जो व्यवस्था है वो ठीक नहीं है और उसको ठीक करना है, ऐसा हेल्थ मिनिस्टर ने कहा है. हम ये क्यों कहना चाहते हैं? एक अंदाज से ये हमारे नेशनल सैंपल सर्वे के अनुसार से तकरीबन 5 लाख लोग प्रति साल वो BPL होते हैं क्योंकि उनको चिकित्सा के लिए पैसा खर्च करना पड़ता है. तो इसको रोकने के लिए हम कह रहे हैं कि ये जो उचित दवाएं हैं
ये सब जगह मिलना चाहिए। और एक बात है, ये अभी तमिलनाडु में हुआ है, ये तमिलनाडु में 1993 से है और केरल में है और राजस्थान में भी है। तो ये सब जगहों पर हो सकता है, इन राज्यों में हो सकता है, तो हमारे राज्य में क्यों नहीं हो रहा है? ये हमारा उनसे सवाल था। उन्होंने आश्वासन दिया है कि हम इसको ठीक करेंगे और उसको सुधारने की कोशिश करेंगे। और दूसरी हमारी ये डिमांड है कि हमारे राज्य में एक ऐसा कानून लाएं जिस कानून से ये हर एक जो कर्नाटक राज्य में रहते हैं उनका हक बनता है कि वो चिकित्सा सरकारी व्यवस्था में ही पाएं। ये इसको हम हेल्थ राइट एक्ट बोलते हैं, कर्नाटका स्टेट हेल्थ राइट एक्ट। तो इसके बारे में हम लॉ मिनिस्टर से, हेल्थ मिनिस्टर से अभी बात कर रहे हैं, लेकिन ये हमारा दूसरा महत्वपूर्ण मुद्दा है कि ये एक्ट होना चाहिए जिसके ज़रिए अगर वो हम कानून लाएंगे तो कर्नाटक राज्य में जितने भी लोग हैं उनका हक बनता है कि सरकार उनको चिकित्सा में सब ख्याल रखना चाहिए। ये नहीं कि मैं अपने जेब से खर्च करूँ, ऐसा नहीं होना चाहिए। इसको हम जेब से खर्च करने के लिए आउट ऑफ पॉकेट एक्सपेंसेस बोलते हैं। ये हमारे विश्व में सबसे ज़्यादा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंसेस हमारे देश में है, तो ये गलत है, ये नहीं होना चाहिए। तो इसके बारे में हम ये राइट एक्ट का मांग कर रहे हैं। अभी उसको राजस्थान में ऐसा एक्ट हो गया है, लेकिन अभी कर्नाटक में नहीं हुआ है, इसके लिए हम उसको डिमांड रख रहे हैं। ये हमारा दूसरा डिमांड है। और तीसरा डिमांड ये है कि प्राइवेटाइजेशन, खासगीकरण चल रहा है। ये अभी सरकार ने पेपर में बहुत सारे इसके बारे में अखबार न्यूज़ आए हैं कि वो 16 जिला हॉस्पिटल को प्राइवेटाइज यानी कि खासगी को देना चाहते हैं। सरकार ये बहाना बनाती है कि हम उसको मेडिकल कॉलेज बनाएंगे। ठीक है, आप मेडिकल कॉलेज ज़रूर बनाएं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि ये बहाना लेकर आप उसको खासगी में दे दें। अगर प्राइवेट में इसको दिया जाएगा तो वो मुनाफे के लिए काम करेगा, और ये गरीब लोग हमारे जो संगठन से जुड़े हुए हैं, जो कार्मिक लोग हैं, वो वहाँ नहीं जा सकते। तो इसका हम पूरा विरोध कर रहे हैं। अभी दावणगेरे में हमारा एक ये बीड़ी कार्मिक लोगों का एक संगठन है, उन्होंने बहुत बार इसके ऊपर मेमोरेंडम दिया है और संगठन में इसके बारे में चर्चा हुआ है। तो ये अभी प्रक्रिया चालू है, अभी सरकार इसके बारे में सोच रहा है, लेकिन अभी आगे देखना है कि क्या होता है। हम तो इसका विरोध कर रहे हैं, खासगीकरण का विरोध कर रहे हैं। और हमारा ये है कि तो टाइमिंग होता है ये गवर्नमेंट हेल्थ हॉस्पिटल का, ये 5 बजे बंद हो जाता है, लेकिन हमारे कार्मिक लोग जो हैं वो 5:30 बजे 6 बजे वापस आते हैं। तो ये इसका कोई फ़ायदा नहीं है उनको ये इसको रखने। तो हम क्या बोल रहे हैं, हमारा ये सुझाव है कि आप 5:30 बजे से 7:30 बजे तक ऐसा कुछ टाइमिंग रखिए, ताकि हमारे जो लोग हैं जो काम करके जो थक के आते हैं, उनको कोई तकलीफ है तो वो उसको वहाँ गवर्नमेंट में जाके दिखा सकते हैं। ये हमारे हेल्थ मिनिस्टर से बात हुई है इसके बारे में, वो उन्होंने बहुत ही पॉजिटिव रिस्पांस दिया है। वो फेज़ वाइज इसको ये चीज़ के करने के लिए वो सोच रहे हैं। और 5वां ये है कि अभी हम लोग जानते हैं कि कितने सारे वैकेंसी हैं, डॉक्टर्स के हैं, स्पेशलिस्ट के हैं, नर्सेस के हैं, दाई के हैं, और लैब टेक्नीशियन के हैं, फार्मासिस्ट के हैं। ये हमारे पूरे राज्य में एक मेडिकल ऑफिसर होता है, उसको 2 जगह उसको पोजीशन दे देते हैं। तो ये सब नहीं होना चाहिए। जितने भी मेडिकल ऑफिसर हो या स्पेशलिस्ट हो या फार्मासिस्ट हो या लैब टेक्नीशियन, सब भर्ती करना चाहिए। और ये ऐसा होना चाहिए कि हमारा जो सरकार का जो आरोग्य व्यवस्था है वो बिल्कुल रोबस्ट होना चाहिए। मतलब कोई भी बीमार वहाँ जब जाएगा तो उसको हर चिकित्सा, हर सहूलियत उसी पे मिलना चाहिए। ये नहीं कि तुम उधर करो, ऐसा प्राइवेट में जाओ, उधर मेडिसिन करो, ऐसा नहीं होना चाहिए। ये हमारे 5 डिमांड हैं। 11 तारीख को हम 300 लोग वहाँ से पूरे राज्य से भिन्न जिले से आ रहे हैं। आप भी वहाँ आइए, हमारे लोगों से मिलिए। थैंक यू, धन्यवाद।
राज्यात अनेक अशा रुग्णालयांची सुधारणाच नाहीये, त्यात औषधांची कमतरता रुग्णांना भासत आहे व सर्वात मोठी बाब म्हणजे रुग्णालयात असणारी कर्मचाऱ्यांची कमतरता. त्यामुळे या सर्व समस्या दूर करण्यात याव्यात अशी मागणी या संस्थेच्या माध्यमातून आंदोलनामार्फत करण्यात येणार आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील अतिथी शिक्षकांना मानधन वेळेत व योग्यतेप्रमाणे मिळत नसल्याने सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील अतिथी शिक्षकांनी बेंगळुरूमध्ये राज्यस्तरीय समावेश घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये 4,000हून अधिक अतिथी शिक्षक सेवा देत आहेत. अनेक वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासह सर्व महाविद्यालयीन कामे ते करत आहेत. मात्र इतके सर्व करून देखील दर महिन्याचे जे मानधन आहे ते 3 किंवा 5 महिन्यांनी त्यांना दिले जाते. तेही कमी मानधन मिळत असल्याने या मानधनावर जगणे कठीण असल्याचे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अतिथी शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ರಾಜೇಶ್ ಭಟ್ ಅಂತ ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜುಗಳ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸಂಘಟನೆಯ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಯ ಸಂಚಾಲಕ ಸರ್. ನಾನು ಸಿದ್ದು ಎಸ್ ಹುದ್ಲಿ ಅಂತ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸತಕ್ಕ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸದಸ್ಯ, ರಾಮದುರ್ಗ ತಾಲೂಕು. ನಾವು ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಾವು PU ಕಾಲೇಜ್, ಗೌರ್ಮೆಂಟ್ PU ಕಾಲೇಜ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ 4,000 ಹೆಚ್ಚಿಗಿಂತ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಇವತ್ತು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ. ಇವಾಗ ಹೇಗೆ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರಿರ್ಬೋದು, ಡಿಗ್ರಿ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರಿರ್ಬೋದು, ಇವರಿಗೆಲ್ಲ ಏನು ಇವತ್ತು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇರುವಂಥ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರಲ್ಲಿ ಪದವಿ ಪೂರ್ವದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತು 4,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ವೇತನ, ಮಾಸಿಕ ಗೌರವಧನ ಅಂತ ಏನಿದೆ, ಇದು ಕೇವಲ 12,000 ರೂಪಾಯಿ. ಸೊ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, 12,000 ರೂಪಾಯಿಲಿ ಇವತ್ತು ಜೀವನ ಮಾಡೋದೇ ಕಷ್ಟ ಆಗಿದೆ. ನಾವು ಇವತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ವಾರಕ್ಕೆ 10 ಗಂಟೆ ದುಡಿಬೇಕು, ಅಂದರೆ ತಿಂಗಳಿಗೆ 40 ಗಂಟೆ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ದಿನಕ್ಕೆ 300 ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಸಂಬಳ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅಂಗನವಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಕಾರ್ಮಿಕರು ಕೂಡ ಸರ್ಕಾರ 12,000ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಬಿಡಿ, ಇವತ್ತು ಪರಪ್ಪನ ಅಗ್ರಹಾರದಲ್ಲಿ ಜೈಲು ಕೈದಿಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ದಿನಕ್ಕೆ 524 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಡಬಲ್ ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿ, ಕೆಲವು PhD ಮಾಡಿ, ಕೆಲವರು ಇವತ್ತು BEd ಮಾಡಿ ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಮಗೆ ಕೇವಲ 12,000 ರೂಪಾಯಿ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಬೇಡಿಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಈಗ ಅಧಿವೇಶನ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಈ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಗಮನ ಹರಿಸಿ ನಮ್ಮ ವೇತನವನ್ನು
ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಕನಿಷ್ಠ 25,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವೊಂದು ಡೀಸೆಂಟ್ ಲೈಫ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೋಡಿ ನಾವು ಎಲ್ಲಾ ತರ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಡ್ಮಿಷನ್ ಕೂಡ ನಾವೇ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕಾಲೇಜ್ಗಳಲ್ಲಿ. ಎಷ್ಟೋ ಕಾಲೇಜ್ಗಳಲ್ಲಿ ಕಾಯಂ ಉಪನ್ಯಾಸಕರಿಲ್ಲ, ನಾವು ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬರೇ ನಾವು 9 ತಿಂಗಳು ಮಾತ್ರ ದುಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಸಂಬಳ ಕೊಡೋದು, ಅದೇ ನಾವು ಇಡೀ ವರ್ಷ ದುಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲಾ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಅದರಲ್ಲಿ ಸೇವೆ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಸರ್ಕಾರ ಮರಿಬಾರದು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನ ಇವತ್ತು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು, ಸಂಬಳನ ಗೌರವಧನ ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು. ಎರಡನೇದು, ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅವರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದು ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರನ್ನ ನಾವು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನಾವು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ, ಕಾಯಮಾತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಭದ್ರಾಗಿರಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷ 10 ವರ್ಷ 5ರಿಂದ 10 ವರ್ಷ 12 ವರ್ಷ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿರುವಂತ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರನ್ನ ಸರ್ಕಾರ ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮನ್ನ ಕಾಯಮಾತಿ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಸುಮ್ಮನೆ ನೀವು ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆಸಿ ಅಷ್ಟು ಪ್ರೋಸೆಸ್ ಬದಲು ಸೇವೆಗೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡಿ, ಮೆರಿಟ್ ಮತ್ತೆ ಸೇವೆಗೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡಿ. ನಾವು ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನ ನೀವು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಸರ್ಕಾರ. ಎರಡನೇದಾಗಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಾರದಲ್ಲಿ ಕೇವಲ 10 ಗಂಟೆ ದುಡಿಬೇಕಂತಿರೋದಷ್ಟೇ पदवी पूर्व इलाकेದು. पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या भरती आदेशात केवळ चांगली गुणवत्ता असलेल्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याने दरवर्षी आपल्यापैकी काही जणांच्या नोकऱ्या जातात आणि आपल्या सेवेची किंमत नसते. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गुणवत्तेसह सेवा कालावधी महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु सेवेच्या कालावधीचा विचार न करणे म्हणजे अनेक वर्ष सेवा केलेल्या अतिथी शिक्षकांवर होणारा अन्याय आहे. या सर्व समस्या सरकारसमोर आणण्यासाठी 22 डिसेंबर रोजी गांधी भवन बेंगळुरू येथे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील अतिथी शिक्षक राज्यस्तरीय समावेश घेणार असल्याचे या दरम्यान सांगण्यात आले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. दड्डी गावातील पुलावरून ट्रॅक्टर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत या पुलाची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत पुलावरून ट्रॅक्टर सोडण्यात येणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावच्या हद्दीत घटप्रभा नदीवर बांधलेल्या पुलावर ओलम साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर ग्रामस्थांनी अडवले आहेत. दड्डी गावचा पूल कम बॅरेज यापूर्वी सील करण्यात आला आहे. या पुलावरून हुक्केरी तालुक्यातून महाराष्ट्रातील राजगोळी गावाजवळील ओलम साखर कारखान्याकडे 18 ते 20 टन उसाने भरलेले शेकडो ट्रॅक्टर दड्डी गावातील पुलावरून जातात. त्यामुळे पूल खचला आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करून देखील संबंधित अधिकारी आजूबाजूलाही फिरकून पाहत नसल्याचे दृश्य समोर येत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करून जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत येथून एकही ट्रॅक्टर जाऊ देणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप माने यांनी दिला आहे. ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹತ್ರ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಯಾಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ನೀವು? जे आता ब्रिजमध्ये ट्रॅक्टर थांबवायचे ओलम शुगरचे आमच्या ब्रिजवरनं कमीत कमी 10 ते 12 वर्ष झालं ऊसाच्या गाड्या 20-25 टनच्या गाड्या झालेल्या. त्यानंतरनं त्यांचे जे मळ असते ऊसाच्या गाड्या मोठ्या 14 टायरच्या त्या पण आमच्याच ब्रिजवरून झाल्या. आणि ब्रिज रिपेरीसाठी आम्ही त्यांना 1.5 महिने झाला अर्ज देऊन त्या अर्जाची त्यांनी पूर्तता अजून केलेली नाही आहे. 2-3 वेळा येऊन गेले त्यांनी, 2-3 वेळा येऊन जाऊन बघून गेले. एकदा सांगितले 4 दिवसाचा टायमिंग, एकदा सांगितले 6 दिवसाचा टायमिंग. ते सगळं बघून आम्ही आज या सगळ्या गाड्या ऊसाच्या थांबवलेल्या आहेत. आणि आम्हा कुणाला शेतकऱ्याला काय त्रास देण्याचं काही नाही आहे. आम्ही आमच्या दड्डी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही फक्त आमच्या पुलासाठी म्हणून आम्ही या ऊसाच्या गाड्या थांबलेल्या आहेत. ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿನ ನಡೆ ಏನಾಯ್ತು? आता त्यांनी येऊन बघून गेले तर त्यांनी आम्हाला टायमिंग सांगितलेत. पूल करतो त्यांचे इंजिनियर कोण येऊन बघून गेलेत. बघून जाऊन ते सगळं पॅचवर्क करून देतो म्हणून सांगितलेत. पण गेलेत तिकडेच गेलेत, अजून काही त्यांनी आले नाहीत. आणि पूर्ण पूल डॅमेज झालेला आहे. तो बघितलं तर खायनं वगैरे सगळं ऑपरेशन व्हायला आहे. त्यासाठी आम्ही पाण्यासाठी वगैरे गावच्या लोकांचं तिकडे ये जा करण्यासाठी आम्हाला दुसरा कुठला मार्ग नाही, त्यासाठी आम्ही बंद केलं. ಇವು ಅವರ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಯಾವ ರೀತಿ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಈಗ ಅಷ್ಟೇ ಟೆಂಪಲ್ ಅವ್ರು ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಾ ಅಥವಾ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ? डांबरी करतो म्हणून देतो म्हणून सांगितलं. ते डांबरी पूर्ण याकडेपासून त्याकडे म्हणून पॅचवर्क करतो म्हणून सांगितलं. कलापा पामने, कॅनन सिटी न्यूज, एम करमड्डी. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य घडामोडींवर.
राजहंसगडावर प्रथमच कर्नाटक परिवहन मंडळाकडून एसटी बसची सुरुवात. राजहंसगडावरील पर्यटनात आणखीन भर. बस सोडण्यासाठी मंत्री हेब्बाळकर यांचे प्रयत्न. इलेक्ट्रिकल कंत्राटदारांची प्रलंबित बिले मंजूर करण्याची मागणी. सुवर्ण चौकसमोर छेडले आंदोलन. इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा समितीने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आथनी जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी आथनी तालुका कंत्राटदार संघटनेचा पाठिंबा. गेल्या 10 वर्षांपासून आथनी जिल्हा संघर्षाची मागणी. सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दर्शवली सहमती. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.